शिवेंद्रसिंहराजे भोसले, त्याचबरोबर आमच्या चिंचवड विधानसभेचे आमदार माननीय शंकरशेठ जगताप, माजी आमदार अश्विनीताई जगताप, त्याचबरोबर आमचे मित्र विधिमंडळातले आमचे सहकारी आमदार मनोजदादा घोरपडे, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक सदस्य खाडे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, त्याचबरोबर या भागातील नगरसेविका माननीय सुनीलजी जाधव आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी म्हणून हे सत्कार केले. आणि आज अत्यंत आनंदाचा क्षण आहे. आणि इथं आल्यानंतर सर्वप्रथम माननीय स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांचा या ठिकाणी आपण एक स्मारक या ठिकाणी उभं केलंय आणि त्यांचा प्रसन्न चेहरा बघून आतमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं आणखी प्रसन्न वाटतंय. त्यामुळे हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे आणि ऐतिहासिक पहिला सार्वजनिक स्मारक पुतळा माननीय स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांचा आपण केला आहे, याचा खऱ्या अर्थानं अभिमान. आज श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जास्त वेळ घेणार नाही कारण मला कल्पना आहे कार्यक्रम बरेच वक्ते बोलणार आहेत. आमचे लालासाहेब पण या ठिकाणी आहेत. आणि मी मनातल्या मनात काउंट करत होतो, 100 कोटी, 200 कोटी, 300 कोटी, 500 कोटी टर्नओव्हर. आणि त्यानंतर मला असं जाणवलं आहे आपण बरेच मागे आहोत. खरं तर आपण पण सातारा सांगली जिल्ह्यामध्ये मर्ज झालो तर आपलाही टर्नओव्हर एवढा नक्कीच होईल. सातारा सांगली कोल्हापूर आणि या सगळ्याच लोकांकडनं शिकण्यासारखं काय तर जिद्द, चिकाटी आणि सगळ्यांना समोर बरोबर घेऊन कसं जायचं. त्यामुळे मी विद्यार्थ्यांसाठी आवर्जून सांगेल की महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थाने आरमार उभा केला. संपूर्ण भारत आणि भारताबाहेर त्यांचं नाव घेतलं जातं. आणि हा आरमार उभा करत असताना सर्व जातींच्या लोकांना एकत्र करून त्यांनी मोठं संघटन निर्माण केलं. मला आवर्जून सांगायचं शिवेंद्र राजे ही त्यातलेच आहेत. माझा परिचय त्यांचा अनेक वर्षात नाही, पण आमदार झाल्यानंतर ज्या ज्या वेळेस मी त्यांच्याकडे भेटायला जातो एकदाही त्या ठिकाणी जेवण केल्याशिवाय त्यांनी मला बाहेर सोडलेलं नाही. आणि अत्यंत मितभाषी आणि माणूस कसा असावा याचं जिवंत उदाहरण माननीय शिवेंद्रराजे आहेत. आज शिवेंद्रजी राजे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात काम करत आहेत, ब्रिजेस असतील, अगदी मिसिंग लिंक पासून अनेक गोष्टी शिवेंद्रराजे यांच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात होत आहे. त्यामुळे विशेष त्यांचं कौतुक आहे. त्यामुळे मी जाता जाता आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगेल आणि माझं भाषण या ठिकाणी थांबवेल. त्या ठिकाणी दिलेलं आहे. मी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगेल की हे पुस्तक आयुष्यात आपण एकदा तरी नक्की वाचावं. कारण स्वर्गीय वेणुताईंच्या स्मृती यशवंतरावांनी लिहिलेलं पुस्तक आहे. आणि 7 फेब्रुवारी 1984 ला याचं प्रथम प्रकाशन झालं. आणि त्याच्यानंतर त्याच्या 9 आवृत्ती आलेल्या आहेत. एखाद्या पुस्तकाच्या सातत्यानं 9 आवृत्ती येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्वप्रथम आपण वाचावं. परवा दिवशी एक घटना घडली संभाजीनगरला, त्याच्या मानसिकतेवर लक्ष ठेवतोय का? त्यामुळे आपल्याकडे व्यासपीठावर बसलेले अनेक मान्यवर आहेत, खाली आता ज्यांचे सत्कार झाले ते मान्यवर आहेत, त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्यातली एक गोष्ट आहे जिद्द ही आहे. एक पालक असतात आणि पालक आपल्या मुलाला वाढवत असतात. मुलगा रोज कॉलेजमध्ये जात असतो आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर तो आपल्या वडिलांना म्हणतो की माझ्या सगळ्या मित्रांना गाड्या घेऊन दिल्यात वडिलांनी, मला तुम्ही काहीतरी घेऊन द्या, मला रोज कॉलेजला जायचं आहे. शेवटच्या वर्षाला असतो, वडील म्हणतात माझी कॅपॅसिटी नाही, मी तुला सायकल घेऊन देतो. आणि वडील जुनी सायकल त्याला देतात. त्याला ती चालवायला लाज वाटते कारण मुलांना इतर पालकांनी गाडी घेऊन दिलेली असते. तेव्हा तो घरी रडत तो म्हणतो बाबा मला हे चालवता येत नाही, मला खरं तर दुःख होते, सगळे सायकल ऐवजी गाड्या घेऊन आले, तुम्ही मला जुनी सायकल दिली. वडील त्याला म्हणतात मी तुला जुनी सायकल देऊ शकतो, गाडीची माझी ऐपत नाही, पण तुला कमवण्यासाठी मी आजपासून जिद्द नक्की दिली आणि आशीर्वाद नक्की देईल. तुझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तू जिद्दीने कमव आणि नक्कीच मोठा हो आणि स्वतःच्या हिमतीने तू गाडी घे. आणि काय आश्चर्य, त्याचं ग्रॅज्युएशन होतं आणि 2-3 वर्षात तो चांगल्या ठिकाणी कामाला लागतो आणि गाडी घेतो. आणि गाडी घेतल्या आपल्या वडिलांकडे जातो, म्हणतो पप्पा तुम्ही जे मला सांगितलं होतं, तुम्ही मला त्यावेळेस लगेच गाडी घेऊन दिली नाही, पण तुम्ही सांगितलेले कानमंत्र मी जपला, मी जिद्द जोपासली, तुमचा आशीर्वाद बरोबर घेतला आणि अशी गाडी विकत घेतली मी तुम्हाला द्यायला. मी विद्यार्थ्यांना सांगणार आहे की आपले आई वडील हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि आई वडिलांना जे स्वप्न आहेत ते आपले मुलं आणि मुलीच पूर्ण करू शकतात. त्यामुळे जिद्द आणि चिकाटीवर काय होऊ शकतं तर जिद्द आणि चिकाटीवर एवढं मोठं आज स्मारक होऊ शकतं, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे मी इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकच विनंती करेन, ज्यासाठी करायचं ते आई वडिलांसाठी आणि आपलं नाव कसं मोठं होईल यासाठी करा. आज या ठिकाणी आपण जो विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवला आणि सगळ्यात महत्वाचं शिवेंद्रजी राजे यांच्या हस्ते हा सत्कार आहे. त्यामुळे हा आपल्या आयुष्यातला
एकदम मोठा क्षण आहे आणि अविस्मरणीय क्षण आहे. मलाही असं वाटतं की राजे आपल्या हस्ते एकदा तरी माझा सत्कारावा हे माझंही स्वप्न आहे. त्यामुळं मी पुन्हा एकदा आयोजकांचं खऱ्या अर्थानं मी स्वागत करतो आणि आपण या ठिकाणी मला बोलवण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.